आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीवर टीका। शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं। शिंदेंचा पक्ष नसून व्यापारी कंपनी, पैशासाठी हापापलेल्या लोकांच्या मॅचमध्ये जुगार लागला असेल, राऊतांची टीका। संजय राऊत जर बोलले नाहीत तर त्याला काही किंमत नाही। पक्ष संपवण्याची जबाबदारी त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे। शिंदेंवरील टीकेनंतर भरत गोगावलेंचं संजय राऊतांना उत्तर। गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे बोलण्यापेक्षा समोरून नाव घेऊन बोलावं। शंभूराज देसाई यांचं गणेश नाईक यांना आव्हान। तर शिंदे गरिबांचे तारणहार, कोण राम आणि कोण रावण हे महाराष्ट्रानं पाहिलं असं म्हणत लगावला टोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवा भो कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांग ने उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकांमध्ये जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। पवार साहेबांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं। ते मोठे नेते, त्यांच्यावर काय बोलणार? राष्ट्रवादीचं पेपरमधील जाहिरात कॅम्पेन आणि शिबिराच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्यांची विकेट पडली। त्यांच्या सहकार्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाण। पुण्यात ट्रॅफिक वेळी पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर कोण पर्रीकर म्हणत अजितदादांचा महिलेला प्रतिप्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिलेचं अजित पवारांना प्रत्युत्तर। येवल्याला एक अलिबाबा, भुजबळ सेम अलिबाबा सारखेच दिसतात, जरांगेंची टीका। तर भुजबळांमुळे आम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या कराव्या लागणार, मनोज जरांगेंचा इशारा।